बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा रायपूर मार्गावर घडलेल्या एका मोठ्या खड्ड्याने वाहन चालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। सततच्या पावसामुळे हा खड्डा आणखी खोल आणि धोकादायक बनला असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। विशेष म्हणजे एसटी चालक आणि प्रवाशांनी स्वतः पुढाकार घेत खड्ड्यात झाडांच्या फांद्या टाकून इतर वाहन चालकांना सावध करण्याचा प्रयत्न केला आहे। पाहूया आमचे प्रतिनिधी गजानन राऊत यांचा हा विशेष रिपोर्ट। बुलढाणा रायपूर मार्गावरील रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे। रस्त्यात पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। सततच्या पावसामुळे हा खड्डा पाण्याखाली झाकला जात असल्याने वाहन चालकांना त्यांचा अंदाज येत नाही। त्यामुळे येथे कधीही मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या धोकादायक परिस्थितीत एसटी चालक आणि प्रवाशांनी सामाजिक जबाबदारी पार पाडत खड्ड्यात झाडांच्या फांद्या टाकून इतर वाहन चालकांना सावध करण्याचा प्रयत्न केला आहे। पहा यो गड्डा, तो एक मागे एक गड्डा, आता हा एक गड्डा चालला आणि इथं यो रस्त्याची हालत पहा आणि मुलं सगळे आता काय करणार आहे याला प्रशासनाला वारंवार सांगून सुद्धा कोणी काही ऐकत नाही। म्हणजे जीवाशी खेळणं सुरू आहे, तर याची लवकर लवकर दखल घ्यावी अशी प्रशासनाला मागे एक गड्डा आहे, हा एक गड्डा, समोर एक गड्डा आहे। मात्र स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार अनेक दिवस उलटूनही प्रशासनाने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले आहे। त्यामुळे वाहन चालक आणि प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो आहे। दररोज या मार्गावरून शेकडो वाहने आणि एसटी बसची वाहतूक होत असते। अशा परिस्थितीत मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी संबंधित विभागाने तातडीने खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करावा अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। आज सकाळी 7 वाजता बुलढाणा ते सैलानी फेरी घेऊन येत असताना रायपूरपासून थोड्याच अंतरावर पांगरी ते रायपूरच्या मधामध्ये एक छोटासा पूल जो लोकांच्या शेतातलं पाणी गिनी जाण्यासाठी खाली केलेला आहे, तो अक्षरशः पूल थोडा खचला आणि त्यातला जो सिमेंटचा बंबा आहे तो तुटून पडला। तर हे बघा, आणि प्रशासनाचं ज्याकडे लक्ष नाहीये, काहीच नाही। आणि ह्या बसमध्ये शाळकरी मुलं जिल्ह्याच्या ठिकाणी शिकायला येतात, गर्भवती माता भगिनी हे येतात, तर प्रशासन ज्येष्ठ नागरिक बांधकाम विभागाला जाणून बुजून दुर्लक्ष आहे। आणि ह्या रोडवरती पांगरी या ठिकाणी 2 प्लॅन्टला मंजुरात देण्यात आलेली आहे, तर तिथं ओव्हरलोडच्या गाड्या 70 टनाच्या गाड्या ह्या चालतात, जेणेकरून ह्या रोडची जी अवस्था आहे ही 12 टन ते 15 टनाची गाडी चालू शकते एवढीच कॅपॅसिटी रोडची आहे। त्या रोडवरची म्हणजे मोठ्या प्रमाणात 70 टनच्या लोडच्या गाड्यामुळे हा रोड खराब झाला, तर याच्याकडे कोणी प्रशासन लक्ष नाही राहिलं। उद्या या खड्ड्यामुळं व रोड खराबमुळं जीवितहानी होऊ शकते व ते नाकारता येत नाही। जर याचं जर काही जीवितहानी झाली तर कोण जबाबदार राहणार? एखादा 2 व्हीलरवाला झाला, हे झाला, जर इथं आला तर या बंब्यामध्ये डायरेक्ट जाऊन जीव जाऊ शकतो त्याचा। जीवघेणा ठरत असलेला हा खड्डा आणखी किती दिवस वाहन चालकांच्या जीवाशी खेळणार, हा मोठा प्रश्न आहे। प्रशासनाने तातडीने दखल घेऊन बुलढाणा रायपूर मार्गाची दुरुस्ती करावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे।